विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे लोकप्रिय चेअरमन, आमचा मान आमचा स्वाभिमान आमदार अभिजितदादा पाटील आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील। ग्रामदैवत जानुबाईच नतमस्तक होतो आणि या महादेवजी तळेकर सरांच्या वाढदिवसाच्या अभिचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते आज सत्कार झाला ते हौबप माणिक महाराज मोरे देवकर, ज्यांच्या आत्ता आपल्याला शुभ आशीर्वाद लाभले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख साहेब, आमचे मार्गदर्शक डॉक्टर BP रोंगे सर, शिवसेनेचे नेते वसंतना महेश नाना साठे, आमचे सहकारी मित्र दीपकदादा पवार, आमच्या सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विश्वनाथ बापू कोरके, कलावती ताई खटके, मारुती भाऊ कोरके, मोहन भाऊ तळेकर, भारत बापू कोरके, यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माड्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेबजी पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सौदागरजी जाधव, यासाठी उपस्थित असलेले अतुलजी चव्हाण, योगेशजी गवळी, यासाठी उपस्थित असलेले नगरसेवक किरणराजजी गाडगे, मुन्नाजी मलपे, विविशंदाजी पवार, दशरथ नाना खळगे, अमोलजी शेळके, धनंजयजी बागल, अण्णा महाराज भुजनर, आबासाहेब कारंडे, दीपकजी शिंदे, शरद काका भिंगारे, युवराजजी भिंगारे, बाळासाहेबजी चिखलकर, गोपाळ पाटील, गणेशजी माने, छावा संघटना, आमचे मित्र सुमितजी फलटणकर, आमचे धाडाडीचे सहकारी हनुमंती मोरे, ॲडव्होकेट नितीनजी खटके, सर्व उपस्थित या राजश्री प्रतिष्ठानचे अजयजी जाधव, युवराजजी सरडे, रामदासजी माळी, सुनीलजी आडगळे, डॉक्टर सुनीलजी गावंदरे, बाळासाहेबजी थिटे, सचिनजी गायकवाड, धनंजयजी तळेकर, पांडुरंगजी सुरवसे, संजय भाऊ तळेकर व या शिबिरासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते डॉक्टर पांडुरंगजी जगताप, आता सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ विचारपीठावरील व समोर बसलेल्या उद्याचं भविष्य उज्ज्वल घडवणाऱ्या आणि या नवराष्ट्राची निर्मिती करणारे या 51 आमच्या रणरागिणी विद्यार्थिनी, ज्यांना आज आपण सरांच्या वाढदिवसानिमित्त एक भेट अमूल्य अशी देतोय, सायकल, आणि याचबरोबर वेगवेगळ्या आजारावरती उपचाराच्या संदर्भात जे शिबिर होणार आहे त्यासाठी आलेले सर्व डॉक्टर्स, समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ, माझ्या मातामाऊली आणि पत्रकार बंधू, तळेकर सरांचा वाढदिवस म्हणजे एक या भागासाठी पर्वणी आहे, कारण सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम नेहमी तळेकर सर कृतीतून त्या ठिकाणी दाखवतात आणि मग कृतीतून डोळ्याचे ऑपरेशन्स असतील, आज मुलींना सायकल वाटप असेल, शिष्यवृत्ती द्यायची असेल, मग व्यायाम घ्यायचा असेल, त्या ठिकाणी मुलांच्यासाठी जे म्हणून करता येईल, शिवजयंतीच्या माध्यमातून असेल, मोफत विवाह सोहळा असतील, अशा अनेक सामाजिक बांधिलकी जपणारा एक आमचा मित्र, ज्या मित्राचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांच्या तर्फे सरांना लक्ष शुभेच्छा देतो। आपल्या मनातील इच्छा आकांक्षा
सर्व पूर्ण हो आणि या समाजाची जी आपण सेवेचं व्रत घेतलंय ते आपल्या हातून ज्ञानदानाबरोबर समाजहिताचं देखील काम मोठ्या प्रमाणात आपल्या हातून घडो ही मी पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि सामाजिक बांधिलकीतनं मग आता महाराजांनी सांगितलं की स्वराज्याच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या पालखीचा ध्वज ही परंपरा खंडित झाली होती. ती परंपरा खंडित झालेली पुन्हा सुरू करण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि मग अशीच सामाजिक बांधिलकी जपणारा वारकरी संप्रदाय राजाचा एक निष्ठावंत मावळा म्हणून आणि मग स्वराज्य पक्षाची धुरा सांभाळत असताना आपल्या सगळ्यामध्ये मिसळणारा आणि घुलमिळणारा एक आपला कडवट असणारा चळवळीतला त्या ठिकाणी एक योद्धा म्हणून आज कोरोनाच्या काळामध्ये नाना त्या ठिकाणी ह्या माणसाची माझी अशी अडचण असायची. कोरोनाच्या पेशंटला मी भेटायला गेल्यानंतर ह्यांना सांगायचं नाही ही लय भ्यायचं. आणि मग सोलापूरला एक दिवशी एक पेशंट होता अर्जंट लयच म्हणून मी भेटायला गेलो. भेटून माघारी आलो आणि परत सॅनिटायझर मारला. ही म्हणले कुठे गेलता? काय नाही म्हणलं काम होतं. दवाखान्यात काय काम आहे? मी म्हणलं कोरोनाचा पेशंट आहे. गाडीतनं उतरायला लागलं. आणि मग माझ्यावर ट्रायल घेतली यांनी. कोरोनाचा पेशंट महिना 15 दिवस ह्याला काही झालं नाही आणि परत स्वतःच त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं आणि सेवा करायला लागला. असा धाडशी त्या ठिकाणी एक दोस्त पहिल्यांदा घाबरलं परंतु ज्यावेळेस एकदा डर के आगे जीत है तसं त्या ठिकाणी पुन्हा मागं न बघता सगळ्यांची सेवा करून ज्याचा 14 स्कोर असायचा ज्याला हॉस्पिटल घेत नव्हतं त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी बसून त्याला म्हणल त्या पद्धतीनं एक तर राज्य अशी होती ज्याचा आता विषय सोडून दिला होता त्या गरीबाला आणि त्यावेळेस लाखो रुपये बिल होत होतं हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेस तुटपुंज्या पैशामध्ये त्या ठिकाणी कुठून तरी काहीतरी आणून साध्या गोळ्या आणि मेडिकल ऑफिसरला त्या ठिकाणी सल्ला घेऊन त्यांना जे जे म्हणून देता येईल ते त्या ठिकाणी सेवा आणि या सेवेचं त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये नक्की मोठं त्या ठिकाणी फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जरी तुम्ही मला म्हणला असला माझ्या पायावरती तर मला एवढ्या पायानं काय होत नाही. मी लय जणांचं पाय आता सांगतो. त्यामुळं काही काळजी करायचं कारण नाही. आता माझी तर आपदा अशी आहे की आता सगळे सोबत होते आणि मला सर म्हणले वैष्णोदेवीला दर्शन घ्यायचंय. मग जाताना येताना मग आता 42 किलोमीटर पाटील चालायचं झालं. मग आता त्या पायानं काय म्हणायचं सवय नसणाऱ्या त्यामुळं थोडा पण एवढ्यातनं काही दमत नाही आणि दमू बी देत नाही कोणाला काळजी करू नका. त्यामुळं परंतु एवढं सगळं असताना सगळ्याचा त्या ठिकाणी अट्टास होता की जाऊ नका. सरांना 5-25 जणांना फोन केलं पण मी त्या ठिकाणी सरांचा वाढदिवस आहे आणि त्या ठिकाणी सरांच्याच एक आपल्या जिवलग सहकार्यानं कारण आमची चूक झाली होती कारण सरांनी आधी तारीख घेतली आणि मग ही तारीख निघली. त्यामुळे आधी ह्यांना होय म्हणलो म्हणून माघारी त्या ठिकाणी आलो का तर दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि आपल्या सहकार्याबरोबर त्या ठिकाणी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी काम करत असताना मला काही गोष्टी त्या ठिकाणी बोलत असताना सरांनी आत्ता सांगितलं आमच्या महेश नानांनी ओपनिंग करून दिलं की सगळ्या पार्ट्या हित आहेत म्हणजे. आता सगळ्या पार्ट्या हित आहेत आणि परवा एक झालेली कोण होती आणि का झालती आणि काय एवढं भ्यायला लागली तीच कळलं नाही. एवढं का भ्यायला लागली ती म्हणजे आता एक व्हायचं राहिलंय काय? काल विधानसभेला सगळी एकच होती ह्यांनाच पाडलंय की आपण. आता कुठनं नवीन आली एक फक्त महाग राहिलेला आता पुढे आलाय. आणि मला तर विशेष वाटलं काय सांगितलं कार्यक्रम काय होता इथं काय राजकीय बोललं चालतंय राजकीय सर आहे आपलं पण त्या कार्यक्रमात राजकीय होता गो. तिथं काय सांगितलं पाया पडून 300-300-350 कोटी आणतंय. नक्की माझ्या सभासदाच्या वर वेळ आल्यावर मी कुणाचेही पाय धरीन माझा कारखान्याला तेवढा धक्का लागू देणार नाही. काय परंपरा आहे आपली हो. कोण ऐकायला आला असलं तर जाऊन सांगा लय निबार बोलतोय म्हणून. काय आपली परंपरा आहे. आपल्याला वारकरी संप्रदायाचे महाराज आहेत
एकमेकाचे माऊली म्हणून पाय धरतो आपण. पाया पडणं अण्णा महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे. आणि मग मी पाया पडतोय आणि नम्रतेनं वागतोय. तुमच्यावर पाया तर पडून घेत नाही. आणि मग राहिला प्रश्न काय, मी पाया पडून कुणासाठी? माझ्या सभासदासाठी, माझ्या कारखान्यासाठी. मी पाया पडून मागल्या दारानं विधान परिषद तर मागत नाही. मी मागतोय काय? माझ्या सभासदासाठी माझं कर्तव्य आहे. आता काही जणांनी सांगितलं आम्ही 365 दिवस केलं आणि 1 महिन्यात पुढारी झालं. नानांना आठवत असेल, नाना 2002ला मी जनसेवा संघटनेचा युवकचा तालुका अध्यक्ष होतो. 2002ला 22 वर्ष झालं आता माझी आईची. मी 2003ला मेळावा घेतला होता देगावला. 2004ला बापूची बॅटरी माझ्या हातात होती. 2005ला मी ग्रामपंचायत सदस्य होतो. 2022 इलेक्शन आणि आतापर्यंत मग 20-22 वर्ष खरंचली आहेत. त्यावेळेस मला कुठेतरी ओळखायला लागली आहेत आणि मला निवडून देते ती. 30,600 मतांनी लोकांनी निवडून दिलंय आणि ह्यांना निवडून देत नाही ती. आणि हीच कबूल करते ती की आम्ही 365 दिवस झिजून काय उपयोग आहे. तुम्ही जर प्रामाणिक झिजला असता तर निवडून दिला असतं. झिजत नाही. तुमचं काय चाललंय, 8लाच फोन बंद. एका तर धाडस आहे रात्री 1 आणि 2 वाजता फोन करायचं. सांगा बरं त्यांच्याला. आम्हाला काय फोन करते ती आणि मग ती उचलला का बघतो म्हणते ती. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठून येणार आहे? ह्या गोष्टीमध्ये काही जणांनी आम्हाला सांगितलं, मला खरंच काय एक जण म्हणले 3 टर्म झाल्या तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि ह्याला महिन्यात कळायला लागली. आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू? माहिती काय चूक आहे त्याचं कळत नाही. बरं मला सांगा, मला निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी. निवडून दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात 55 विषयावर बोललो. दुसऱ्या अधिवेशनात 60 विषयावर बोललो. कालच्या अधिवेशनात 117 विषयावर बोललो. आणि मग प्रामाणिकपणे तिथं वेळ दिला, बोललो. मला सांगा, तालिका अध्यक्ष पदाची संधी माझ्या तिथल्या हाजरीमुळं, मी तिथं पार्टिसिपेट केल्यामुळेच मिळाली. मग ही संधी माढा तालुक्याच्या आमदाराला मिळाली होती का आधी कधी? बरं तालिका अध्यक्ष असतं किती जणाला माहित झालं मी झाल्यावरच. आणि मग संधी कधी मिळती? काम केल्यानंतर मिळती. काम नाही केल्यावर 3 वर्ष काय? बरं माझं म्हणणं काय माहित आहे का, माझी 3 टन झाल्यावर मला कळतं का नाही बघू घे. आता कशाला गडबड करायची आहे? बर मूळ मुद्दा काय माहित आहे ह्यांचा? यांनी एक स्वाभिमानी परिवार तयार केला माढा तालुक्यात. स्वाभिमानी परिवाराच्या नावावर कर्ज काढली, पैसे गोळा केलं आणि खाजगी कारखाना काढला, ती इकला आणि पुन्हा करमाळा तालुक्यातल्या जाऊन निवडणूक म्हणते मी चालवतो, मी इकलाय आणि मी नीट चालवतो. आणि इथं येऊन विठ्ठलवर बोलती ती. आता सगळं जर काढलं तर काय पंचायत होईल? दुसरा एक गडी काय म्हणला, नीतिमत्तेचं राजकारण करू आणि सगळी एक हो. कुठं म्हणतय ती? वशात. नीतिमत्ता आणि कधी शिकवायची, कुठल्या कार्यक्रमात? मला काय वाटलं माहिती आहे का, खरंच बापूंची त्या ठिकाणी भाऊंची आहे त्या निमित्त आलंय. मला असं वाटलं 2017ला मी बापूंच्या विरोधात इथं मोठ्या तोंडानं बोलायला गेलो आणि भसकलो आणि अख्ख्या राज्यांना देशानं शिव्या दिल्या. मला माझी चूक झाली म्हणून बापूजी माफी मागतोय वाटलं मला. तो नीतिमत्ता शिकवतोय. जन देशात सगळी आपल्या पंढरपूरची घालवली, जन देशाच्या मिलिटरीवर बोलला, जन नको ती बोलून त्या ठिकाणी काय अवस्था आणली आणि त्यानं काय सांगायचं? नीतिमत्ता. आता नीतिमत्तेचा आणि ह्यांचा जर मेळ असता तर यांना मागल्या दारानं 2 वेळेस गबसावं लागलं असतं होणार. आता कोण कुणाचं काय करतंय? बरं माझ्यासारख्या सामान्य पोराला लोक निवडून द्यायला लागली ती, हीच ह्यांना खपून आहे. बर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये उद्या राजाचा पोरगा राजवाड्यात नाही
तर मतपेटीतून जन्माला घेईल ह्या मेसेज दिला आणि त्यावरती लोकशाहीनं मला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यामुळं तिथपर्यंत पोहोचलोय. आणि मग ह्यांचा प्रॉब्लेम काय? नवीन एक सांगितलं परवा एक पंढरपुरात की कुणाला मस्ती असेल तर जशाच तसं उत्तर देऊ. आयला म्हटलं पंचायतच झाली गड्या, आता मला उत्तर देऊ. बर मला एकदा काय म्हणतोय माहिती का, ही पाया पडतंय म्हणजे नम्र आहे, आणि पुन्हा म्हणतोय मस्ती. मी कधीच बोलत नाही मस्तीत, सगळ्याला माहिती आहे. मला ती विरोधक बी म्हणते ती पाया पडून निवडून आले. आता मला सांगा मी मस्तीत कधी बोललो का? आवाज थोडा मोठा आहे, त्यांना समज काय होतोय माहित नाही. पण माझं म्हणणं काय माहिती आहे का, ह्यांची डोकी कशी आहे ती बघा. आता काय ईडी राहील नाही ती, आता बहुजन समाज हुशार झालाय. ह्यांची डोकी काय माहिती आहे का, मागचा काळ सांगायचा आणि मागच्या काळामध्ये सांगायचं अण्णांनी भाऊंनी कसं केलं, अण्णांची भाऊंची भांडणं कोण लावली ही केव्हा सांगायचा. अण्णांचा भाऊंचा पाय मोडायला लावला कोणी सांगायचं, झोपाळ्यावर कोण होतं ती सांगायची. आता उगाचच काढायला गेल्यावर तीच आता पुनरावृत्ती. पुन्हा काय म्हणायचं माहिती आहे का, जशाच तसं उत्तर देऊ. तुम्ही येणार आहे मला द्यायला? पुन्हा हेच काशेगावचा एक देशमुख पाठवायचा, पुन्हा मस्के एक आमचा पाठवायचा, कोण तर पाठवायचं आणि बहुजनात भांडणं लावायची आणि ह्याने आपलं झोपाळ्यावर बसायचं. ह्यांचा खेळ काय आता कळ नाही का आपल्याला. बर असं जर झालं चुकून असल दम तर चुकून काय व्हायला पाहिजे, भांडणं खरं व्हायची म्हणलं तर माजी आमदारांनी चालू आमदारावर हल्ला केला, मग काय तर समजून घेईल. उगाच दुसऱ्याच्या ह्याच्यावर घरात झोपाळा खेळणार, तो बात खाणार आणि आम्हाला सांगणार. आणि मला सांगा जर असं जर काही झालं तर कसं व्हायला पाहिजे. आज लोकांची पोरं दानाला द्यायची, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायचं, त्याची नोकरी लागायची, त्याचा घर प्रपंच बंद पाडायचा आणि ह्याने म्हणायची ह्याची मस्ती जिरवतो. तुम्ही जिरवणार आहे का? लोकाला दानाला का देणार? बरं वातावरण तालुक्यात काय आहे, आपण सगळी एक आहे. आता त्यांच्या पार्टीच्या लोकांची मला काळजी वाटायला लागली का, तर त्यांना उगं काटकं घालतय ती. बरं ती बी आता आपली जाई ती, ह्यांना जरी वाटत नसली. आज यांची अवस्था काय हो, आज तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय का? आज त्यांची अडचण वेगळी झाली आहे आणि ते आम्हाला दाखवतायत वेगळं. मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की असलं काही राजकारण राहिलेलं नाही. आता लोक लय हुशार झाली, सोशल मीडियाचा जमाना आहे. आत्ता बोललं तर ते ऐकत बी असेल लाईव्ह काय म्हणतंय ती माझं. त्यामुळं आता काय सुट्टी नाही. आणि कुणाच्यात कुणी भांडणं लावून उघड डोके भडकवून आम्ही तुम्हाला काय म्हणलोच नाही. बरं गेल्या वर्षी वाढदिवस झाला, वाढदिवस सराचा करायचा, सराचा प्रश्न आहे, सराच्या मित्रमंडळाचा प्रश्न आहे. माझा वाढदिवस करायचा कुणाचा, माझ्या मित्रमंडळाचा. तुमच्याकडे काय वर्गणी घेतली का, तुम्हाला आमंत्रण दिलं त्याच्यावर बोललं गेल्या वर्षी. मग एक वर्ष थांबून बोललो मी आमदार झाल्यावर. बरं मी बोललो, सुरुवात कोणी केली हो? त्यांनी. त्याला उत्तर मी दिलं. आता बी माझं काहीच कारण नव्हतं का नाही. आता इकडं बोललं, इथं फुलटाच गावला, आता बाहेरच काढावं लागेल. बरं मला दिलेल्या संधीचं मी सर काय टीका, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं माझं काम आहे. अजून जर लय हाऊस असली तर नक्की वेळोवेळी आपली हाऊस पुरवली जाईल. त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाही. आणि मला खात्री आहे लय लय जर रागीट असला का म्हण ना, ही 3.5 म्हणलाय मी 3600 देतो, ताव आहे का बघ की, काढ की ताव तुझा 75 न. अरे आहे का नाही सांगा बर. मुद्द्याचं बोलती ती का, भरकट व्हा, डोकी फोडा लोकांची. अरे काय गरज आहे, आमच्या उसाला भाव द्या, आम्ही मोठं होऊ दे, 4 चाकी दारात येऊ दे, औदुंबर अण्णांनी बघितलेलं स्वप्न बघू द्या आम्हाला. आता बतूर सगळ्या मराठ्याच्यात भांडणं लावून यांचं भागलंय. आता अजून तीच करायला लागली ती मागचे दिवस पुढं. आता बहुजन समाज हुशार झालाय, आता ह्या गोडगडीत पडत नाही. सरचा वाढदिवस करायला मी जम्मूवरनं येतोय म्हणल्यावर आता काय बिघडत नाही. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून, मला असं वाटतंय की ज्या महाग गोष्टी झाल्यात, बरं यांनी काय म्हणायचं माहिती का, आता समोरच्याला नाव ठेवायची, स्वतःच नीट वागावं. मग आम्ही तीच सांगतोय, तुम्हीच नीट वागा. आम्ही नीट वागलोय म्हणून आम्हाला निवडून दिलंय. तुम्ही नीट वागला असता तर
त्यामुळं माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की महादेव तळेकर सरांनी ज्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी जपली, सामाजिक त्या भावनेतनं त्या ठिकाणी पुढे जात असताना मला खात्री आहे की या तालुक्यामध्ये एक परिवर्तनाची लाट आली आहे आणि त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये भोस्यांनी त्या ठिकाणी आगेकूच केली आहे आणि ही पुढच्या काळात देखील अशीच त्या ठिकाणी राहील. आपल्या सगळ्याला या निमित्तानं जो आज महादेव तळेकर सरांनी आपल्या सगळ्यांना संधी दिली आहे की आपण आपल्या आपल्या भागामध्ये आपल्या संबंधित लोकांना त्या ठिकाणी उपचारासाठी मग कोणतंही ऑपरेशन असू द्या. अजून एक सरांनी मगाशी बोलताना सांगितलं की त्या ठिकाणी माझी देखील आपल्याला माहिती आहे धर्मादायच्या कमिटीवर निवड झाली आहे आणि धर्मादायमध्ये 1,80,000 रुपयेपेक्षा ज्याचं उत्पन्न कमी आहे अशाचा मोफत उपचार 462 हॉस्पिटल 12,500 बेड महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. कुणाचाही कसलाही आजार असला तर त्याचं मुंबई कोकिळाबेन असेल, रिलायन्स असेल, अंबानी असेल, कोणतंही हॉस्पिटल असू द्या त्या ठिकाणी आपण मोफत उपचार. पुण्यातले तुम्ही कोणतं सांगताय, जहांगीर सांगा, रुबी सांगा, जे जे म्हणून मोठं नाव सांगा, त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून देण्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये करूया. ज्याचं 1,80,000 ते 3,60,000 उत्पन्न आहे त्याला 50% आपण त्या ठिकाणी उपचार करून घेऊया. आणि ह्याच बरोबर आपल्या भागातले सगळे प्रश्न आज बोलत असताना त्या ठिकाणी एवढंच सांगतो की आपण बघितलं असेल की मला त्या ठिकाणी तालिका अध्यक्ष पदाची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. कारण माझ्या मतदार राजाने मला निवडून दिलं म्हणून तिथपर्यंत पोहोचता आलं. आणि तिथं पोहोचत असताना आपल्याला देखील माहिती आहे विधानसभेमध्ये ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस मी त्या विधानसभेच्या पायरीवरती डोकं ठेवून मी आत प्रवेश केला होता आणि आत गेल्यानंतर तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा योग हा तुम्ही माझ्या मतदार राजांच्या मुळे आणि माझ्या सर्व सहकार्यांमुळे लाभला. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी महेश नाना मला वर बसल्यावर कळालं की त्या ठिकाणी 105 काय असतं, 94 वर चर्चा काय, 294 काय, 293 वर काय, 101 म्हणजे काय, तारांकित अतारांकित, लक्षवेधी गिलोटीन म्हणजे काय, शासकीय विधेयक अशासकीय विधेयक, कोणत्यावर बोलता येतं कोणत्यावर बोलता येत नाही, सत्ताधाऱ्याचा कोणता ठराव, विरोधकाचा कोणता ठराव. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकता आल्या म्हणून त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचता आलं. आणि आपण दिलेला निवडून आमदार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये गरजला पाहिजे हीच भूमिका त्या ठिकाणी घेऊन मग एक साधा शेवटचे 2 प्रश्न सांगतो की मला विधानसभेमध्ये योग आला की त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधल्या त्या ठिकाणी आता समोर बसलेत ना त्या ठिकाणी त्यांच्यातनं फोन यायचा मला की 24 मे 2000 ची त्या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही आव्यातनं. आणि मग फोन यायचा आव्याचा प्रश्न मग त्या ठिकाणी घेताना जिल्ह्यामध्ये आपल्या 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत. मग नानांच्या गावात सगळ्यात जास्त द्राक्ष आहेत आणि आम्हाला भरपाई किती मिळाली हो, मे 2023 ला 7 हेक्टरला आणि मे 2024 ला मी निवडून यायच्या आधी 33 हेक्टरला द्राक्ष किती 20,400 हेक्टर आणि भरपाई कितीला 33 हेक्टरला. का तर फक्त पंचनाम्यामधल्या चुका. आणि मग त्या ठिकाणी सर आम्ही त्यांना मागणी केली की पंचनामे, तर त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 82 कोटी रुपये त्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं ठेवली होती. आता ती कलेक्टर साहेबांच्या समोर त्या लक्ष प्रश्नामुळं त्या ठिकाणी सुनावणी चालू झाली आणि कलेक्टर साहेबांनी आता सगळे पंचनामे मागवलेत की यांना भरपाई का दिली नाही. नुकसान भरपाई पंचनामा झाला पण 33 हेक्टरला नुकसान भरपाई मिळाली आणि बाकीच्याला मात्र मिळाली नाही. तर त्याची ज्या दिवशी चौकशी होईल त्या दिवशी आपल्या जिल्ह्याला 140 कोटी रुपये मिळणार आहेत. 140 कोटी रुपये. आणि हा जो साधा प्रश्न होता आव्या आणि तिथल्या शेतकऱ्याचा, मला अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं अधिवेशन संपायच्या आत त्या ठिकाणी पैसे देऊ. 16 तारखेला त्या ठिकाणी GR निघाला आणि 4,49,00,000 रुपये जमा झाले. आणि मग विधानसभेमध्ये बोलण्यासाठी सभागृह आहे, त्या विधानसभेमध्ये बोलल्याशिवाय आपल्या भागाचा प्रश्न तिथं मांडला जाणार नाही आणि तो मांडल्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही. आणि हे प्रश्न सोडण्यासाठी आपण निवडून दिलंय. हे उद्याचं भविष्य आहे. ह्या 51 मुलींना आज त्या ठिकाणी सरांनी
पाठीवरती थाप टाकली आहे. मुलांना मुलींना पण माझं एवढंच म्हणणं आहे, आपण देखील आपलं उज्ज्वल भविष्य करा. आणि सर आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. राहिलेला समाचार पुढच्या एखाद्या कार्यक्रमात घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.